वेलकम टू विला ब्रदर व्लॉग्स. हॅलो गाईज, तर आम्ही चाललो आहे 12 ज्योतिर्लिंग रोड ट्रिपसाठी. तुम्ही बघू शकता आमची गाडी. या गाडीसाठी आम्ही खूप रात्र घालवली आहे पूर्ण स्टिकर काढण्यासाठी. गाडीला घेऊन 4च दिवस झाले आहेत. PPF केला आहे आणि तसंच रूट काढायला दिले आहेत. पहिला जाणार आहे आम्ही दातिवली गावातून भीमाशंकरला, आपल्या महाराष्ट्रातले 3 ज्योतिर्लिंग करणार आहे आणि नंतर आम्ही MP मध्ये जाणार आहे. आमचं प्लॅन होतं खूप काय करायचं, पण करू नाही शकलो. एवढंच करता आलं आम्हाला. 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम आहेत आणि मध्ये जे चांगले चांगले स्पॉट असतील ते तर करणारच आहे आम्ही. बघू शकता तुम्ही आमची गाडी. आम्ही मॅप वगैरे काढला आहे गाडीवर आणि चाललो आहे. आता निघालो आहे, पहिला जाणार आहे. तर निघायला आम्हाला उशीर झाला, आम्ही सकाळी लवकर तर कंटिन्यू राहा तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये. बघू शकता तर गाईस, तुम्हाला आम्ही आता थोड्याच वेळात भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन दाखवणार आहे. तर तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि आम्ही फर्स्ट टाइम ब्लॉग बनवतोय. आम्ही 12 ज्योतिर्लिंग रोड ट्रिपसाठी चाललो आहे. सो कंटिन्यू राहा आणि बघत राहा आम्हाला. हर हर महादेव. तर आम्ही आता 12 ज्योतिर्लिंगच्या रोड ट्रिपसाठी चाललो आहे आणि स्किप झाला आम्हाला. पहिला काय बनवता नाही आलं. पहिला आम्ही गेलो एकविरेचं दर्शन घेतलं, तिथे पण खूप गर्दी होती. खालूनच दर्शन घेतलं आणि आता आम्ही भीमाशंकर दर्शनासाठी आलोय. गाईस, तुम्ही आता कंटिन्यू राहा आमच्या ब्लॉग मध्ये. आम्ही नवीन सुरुवात केली आहे ब्लॉगिंग बनवायची. फर्स्ट डेट, आम्हाला माफ करा. पहिलाच दिवस आहे आमचा. आम्ही करू नाही करू चाललंय आमचं. आता बघूया आम्ही कितपर्यंत करतोय. आणि इथे आमची माणसं खातात आणि खूप खूप धुकं आणि पाऊस आहे भीमाशंकरला. आता बघूया. दर्शन थोड्याच वेळात आम्ही तुम्हाला आमच्या ब्लॉगमध्ये देणार आहोत. आतमध्ये तर देता नाही येणार, बाहेरून देऊ. नाही राजू, आतमधून देता नाही येणार दर्शन, बाहेरून तर देऊ. आणि कुर्ते आणले ते वाटतं आमचे असेच राहणार आहेत. एडिट मारून कुर्त्यांचे फोटो आम्ही तुम्हाला नक्की दाखवू. तर हॅलो गाईज, आमची गाडी चालली आहे 12 ज्योतिर्लिंग दर्शनासाठी. म्हणजे आम्ही चाललोय आणि गाडी पण चालली आमची आमच्यासोबत. हे रूट आहे आणि आमचं सामान बघा. आता तुम्हाला मी एक एक खोलून दाखवतोय. हे सामान दाखव आपला. हे बघा सामान. हे बघा आमची माणसा फुल इथं जंगा सामान. हे बघा. हे दाखव ना आपले कुर्ते बिरते दाखव. पहिला आम्ही ज्योतिर्लिंग आता पिवळा कलर निवडलाय. आणि हे दाखव आपलं बसाची जागा दाखव. आपली बसाची जागा दाखव. हे बघा, हे बॅगी आमच्या कुर्ते आहे कुर्तं. आणि हे बघा आमचा सामानाला मी डिक्की खोलून दाखवतो तुम्हाला. नको बोलू, नंतर दाखवतो मला. ही आमची गाडी. आणि गाडी घेऊन आम्हाला 4च दिवस झाले असतील. आम्ही गाडी घेऊन केदारनाथ आणि सर्व 12 ज्योतिर्लिंग करण्यासाठी चाललोय. कॅप्चल भाऊ, याने उगरी, कासने उगरी. पोचलोय भीमाशंकर ज्योतिर्लिंगच्या इथे आणि पार्किंगला गाड्या टाकल्यात आमच्या सर्व. तिकडे जाऊन देत नाही 2 किलोमीटरवर. आणि आमची माणसं बघा इथे खादाडल्यात. आणि आजू इथे रॅप्सूल भाऊ सगळ्यांशी बोलतोय. आणि मामा आम्हाला रेनकोट खूप महाग देतोय. 100 रुपयाला, तो बोलतो 40 रुपयाला. बाबा आमचा सर्व. आणि इकडे दर्शनासाठी जायचं तर आधी खातात बघा. हे कॅप्सूल भाऊ आणि यो रॅप्सूल भाऊ 50 ला घ्या. हॅलो गाईस, तर आता आमच्या जादूगर आले. यो आपला कोण धूप, जादू पिक्चर मधले ते बघ. यो एक आलंय. हे बघा सगळं जादू पिक्चर मधले झाले. तर आम्ही गाडी पार्किंग अजून एक बसलोय व्हॅन मध्ये. आपला रुमाल गाडी ठेवला. आणि शुभमची नेहमी बडबड. पहिला दिवस आहे ना,
इथे आमची आता वाट लागली आहे, भरपूर थंडी आहे आणि कुर्ता आणि आम्ही कुर्ते घालायचे एकच माणसाला कुर्ता घालायचा होता. प्रत्येक ज्योतिर्लिंगाला कुर्ता घालायचा ठरवलेला आणि त्याच्यात आमचे तिघांचे कुर्ते एकदम बरोबर झाले. चौघांचे आणि अक्षयचा कुर्ता टाईट होत आहे, तर त्याची आता आशाची निराशा झाली, तर त्याचं काय करायचं काय समजत नाही. बघूया आता. तो दुकानदाराला रिटर्न घेऊन जाणार. बघूया आता तो दुकानदार 25 दिवसानंतर घेतो का नाही. घ्यायलाच लागतील, प्रश्न आहे का? त्याची विजवायला तयार आहोत आम्ही. घ्यायलाच लागतील त्याला. छोटा जादू रिंकोड बघा. मी आलो होतो तो माझ्या हाताने घेतला. तर इथे आपण तुम्हाला भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन देतोय. आमचं दर्शन आता झालेलं आहे भीमाशंकराला आणि तुम्ही पाहू शकता की गाईज आमचं एकदम छान प्रकारे दर्शन झालेलं आहे. VIP दर्शन झालेलं आहे आणि एकदम आम्हाला हात लावायला भेटला. पहिलं दर्शन एवढा चांगला झालाय काय सांगू. आणि मयूरने करून दिला. मयूर धन्यवाद तुला भावा. मित्र आहे माझा, स्कूल फ्रेंड, त्याने करून दिला. थँक्यू मयूर. बघा, तर आता आपण आलोय त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या गाभाऱ्यामध्ये. तुम्ही बघू शकता. आतमध्ये तर काढून देणार नाही आम्हाला, तर बाहेरूनच बघू शकता. हॅलो गाईज, आमच्या गावातले दादासा आम्हाला भेटल्या. दादा हे बघा. अजून कुठं दादासा? आमच्या काकाचा मित्र भेटल्या. काकाचं नाही, दादासा. काकाचा सगळी भेटल्या. बघा. तेव्हा आता धन्यवाद बघा. या आजू आपला कॅप्सूल भाऊ आणि यो रॅप्सूल भाऊचा मित्र भेटलाय. रॅप्सूल तुझा मित्र कुठे? माझा पाठवलेला मित्र आणि ओमकार माली तो माझ्या एकदम खास आहे. उल्लेख कर. काही वाटत नाही त्याला. आम्ही आलोय. दर्शन झालं आमचं चांगला. ओके एक मध्ये झाला. हो जितू भाऊ, जितू भाऊ. डिझर्ट केकचा आला. हो दादा आमचा. भावांनो नीट जाऊन या. आमची ब्लॅक परी त्र्यंबकेश्वरला पार्किंगला ठेवली होती. आता निघतोय आम्ही त्र्यंबकेश्वरवरून कृष्णेश्वरसाठी. आता आमचा फर्स्ट निघालो आम्ही गावातून दाखवली. भीमाशंकर झालाय, त्र्यंबकेश्वर झालाय. आता थेट जाणार कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगासाठी. आणि हे बघ आमचे माणसा भिजलँड, अख्खी भिजलँड. यो शुभमला हात दाखव, तुझा हात दाखव. एक हात मोठा, एक हात छोटा. हॅलो फ्रेंड्स, आम्ही आता निघालो. झोपा काढतोय शुभम आमचा. तू बघा. नाशिकवरून निघालो. आता पुढे आलो आपण कृष्णेश्वर महादेव मंदिर. आमचा आजचा जॅकी आहे हो, आणि त्याचा बाजूवाला आम्ही. आमचं पाठी सामान सगळा उठला टोंगा, सगळा सामान पाठी. तुम्हाला थेट आजच दर्शन आहे आमच्या कृष्णेश्वरला, ते पण दाखवू आम्ही तुम्हाला. तुम्ही लवकर दर्शन आमचे दोन्ही मस्त झालेत. 15-15 मिनिटाचं दर्शन झालं. पिस्तुलँडो कसं काय? आम्ही चाललो आता कृष्णेश्वरला. आहे बघ आमची ही बबली आणि आमचा बंटी. निघालो आम्ही कृष्णेश्वर साठी. कपडे मी घालत नाही, बिलकुल कपडे घालत नाही, ठरवले मी. आणि हे बघ बंटी, बबली आणि आमचा आजचा मेनू आणि शेनू. शेनू, बंटी आणि बबली. बबली, बंटी आणि चमेली. कृष्णेश्वरला शुभ मावळा. दुपारचे किती वाजले तर आता अजून 3 वाजले. कॉफी प्यायला थांबवले, जेवायला नाही थांबवला. आज जेवण नाही बोलतो तुम्हाला. आम्हाला राहून द्या, आमचा उपास आहे. तुमची मुलं जेवायला आम्ही आलो. आणि अक्षराला टायमा भूक लागतं. ही आमची गाडी आता. हे मी काय म्हणता, या कुठं याला एक टायमा बाहेरचा खायला लागतं. घरच्याही जरा याला बघा, नुसतं बाहेरचा खायला लागतं याला. आणि आमची इकडं बबली
बबली कॉफी घेऊन आले बंटी आमचा समृद्ध बबली आली आमची कॉफी घेऊन ये बघ बबली चटणीवर घेऊन आता कृष्णेश्वरचं दर्शन 4 वाजेवर मग ओंकारेश्वरला कसं काम आता तुम्ही जिमचं पीनटचा डबा घेऊन आले आणि चटणी ना पीनट बटर बी आहे खात दाखवतो जरा बबली बघ बबली आमची गाडी पुसतीये बबलीला कामाला लावले आम्ही. हा सॉरी चमेली बबली तिकडे सॉरी नावाचा मिस्टेक झाला. चमेली गाडी पुसते आमची. तर आता बघा तुम्ही बघू शकता धुईचा काम करता धुईचा धुवून अंजा पिलाचा काम. बंटी गेलाय कपडा धुवायला गाडी पुसलेला नीट पिल ग कसा काम गाडीला आम्ही आता पुसताव धुवायची नाही म्हणून. यो बबली याचा रॅप्सूल नाव ठेवले याचा कॅप्सूल ठेवू आता. चल आता थोडं पडकारेल तुम्हाला यावर नाही मारायचं की आता कॅप्सूल बाय लागले पुसवाला आता नवीन आणले कॅप्सूल बाय ही आजूची केली पाणी मारून निघाल असं वाटतं नानी काही जमणे बाहेरचा याला फळा घ्यायला लागतात खायला डाएट वर बोलतो घरा डाएट वर असतो बोलतो मी. त्याला 2 किलो ड्रायफ्रूट पाठवून द्यायचं ना बरोबर. नानीचं सगळं ड्रायफ्रूटचं लाडू यांनी एकट्याने खाले आहे खरं शुभम ड्रायफ्रूटचं लाडू एकट्याने खाले ना यांनी. मी कृष्णेश्वरला पोहोचलोय आणि बघ आमची माणसा कुर्तं घालायला तयार होता कडताना जुनं कुर्तं आता नवीन घालणार आहेत. ही बबली आणि बंटी तर सदुंकाळ उघडा आणि पोरे आखी गाडी उघडा कपडच गाडी नाही आमची गाडी कस्तूप नाही कॅप्सूल ही बघ बबली बघ कशी केस मरत यो मी पिस्तुल्यानो आम्ही तयार झालोय बघा कसा दिसतोय तो बबली तो रॅप्सूल भाऊ बघ रॅप्सूल भाऊ दाखव आपला रॅप्सूल भाऊला कुर्ता टाईट होता आणि इकडून येते ही कॅप्सूल आणि यो बंटी वाचले गाडीन बंटी झाले तयार. बंटीला नुसता चष्मा लागतं. झालो आता आम्ही चालू दर्शनासाठी आणि आमची गाडी पुरी पॅक आहे. कॅप्सूल भाऊ कॅप्सूल भाऊ आता पावडर लावतो गोरा होता गोरा. आणि बबली आली बबली बघ कशी दिसत ही बबली. का माझ्या मोबाईल मध्ये केस बघायला आली तू. सगळी झालं तयार यार सगळी एक जवळ आहे ना सगळं दाखवला. आज योच कलर वाटतं ना. सकाळी तर आम्ही वेगळा घातलेला आता वेगळा. तुम्हाला पावडर आणि ब्रश करायला नाही ठेवला बंटी बाई हो. तर आमचं दर्शन आमचं झालेलं आहे चांगला मस्त. आणि आता इकडचा एकदम मस्त निसर्गरम्य वाटतंय. बबली
आणि ही चमेली आमची बबली बबलीला काय रे बंटा कॅप्सूल परत चप्पली ओ रॅप्सूल ही कॅप्सूल दर्शन मस्त आला आता निघालो आम्ही आमची पोरा जाम लाजतात आणि मी पण लाजता आम्ही पहिल्यांदा ब्लॉग बनवता आणि ब्लॉग आमचा मोठा नसणार आहे छोटाच असेल बघा जर आवडलं तर दर्शन झालेलं आमचा आणि आम्ही आमच्या गाडीकडे रवाना झालोय कॅप्सूल भाई भूक लागली भाई याला टाइम टाइम भूक लागतं हा बबली ही बबली बघ मोबाईल मध्ये वाकडतं काही मला दर्शन आमचं चांगलं झालं ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला दाखवतो आता आपला कुठला दर्शन झाला कृष्णेश्वर कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आता आमचं आहे कुठे रे? नाही हे बदलत आहे बघा आमच्या गाडीवर आहे ओंकारेश्वर महादेव मंदिरला आता आम्ही स्टे करणार आहे आणि उद्या ओंकारेश्वर मंदिराचं दर्शन दाखवू आणि महाकालचं पण उद्या दर्शन होईल चला गाईस आता आम्ही बसतो गाडीत आणि गाडीत बघूया काय होते ओके बबल्या हॅलो गाईस तर आम्ही आता कृष्णेश्वरहून निघालोय ओंकारेश्वर साठी आणि क्लायमेट बघू शकता तुम्ही खूप चांगलं आहे अजून कर ना खिडकी खाली बघा खूप चांगलं क्लायमेट झालं आहे आणि आता असते रात्र होत चालली आणि आम्ही इथं बसलोय आम्हाला कपडे बिपडे दिले नाही घरातून असं झालंय बिना कपड्याचे कस कॅप्सूल बाय गाडी चालवतो कॅप्सूल बाय आणि त्याच्या बाजूला रॅप्सूल बाय बसले इथं बंटी बबलीच्या बरोबर मी आहे चमेली यही माझं नाव बघा काय ठेवलंय वाटतं तुम्हाला मी चमेली वाटतं तिकडे पूर आलाय तरी आम्ही तिकडच चाललोय ए चला बाबा जरा चला पुरा बिराला नानी बघ का बोलते हो चला बाबा घरा चला मला काही समज नाही ए कॅप्सूल भाई यो रॅप्सूल भाई सोलारच असं वाटतं सोलार नाही ना तिकडे बघ ना पण ते पाणी आहे पाकिट कुठे होणार माझा मी परले का गाडी बबलीनी लाईट चालू केले बबलीनी आमच्या आणि यो या आजीच्या काकाचा पोऱ्या काय बोलतो तू? खंडू. ये आमची ग्रुप मधली काम कसं का बोलता जेवायला थांबलोय आम्ही आता हे बघू शकता लेट झालं जेवायला आम्हाला पोचायला पण लेट होणार आहे आजचा मेनू उपवास होता आमचा बघू शकता पोचायला लेट होणार आहे म्हणून जेवून घेतो कॅप्सूल रॅप्सूल चमेली बबली बंटी बंटी चेवतन रपारप